जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे, जर तुम्हाला इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल मॅच तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला जबरदस्त अशी ट्रिक सांगतो। मला माहिती आहे की तुम्ही जिओ हॉटस्टारवर सुद्धा पाहू शकता, कारण की ते सुद्धा अवेलेबल आहे। पण आता जिओ हॉटस्टारवर जो काही प्रॉब्लेम यायला लागला आहे की म्हणजे काय होतं की जिओ हॉटस्टार तुम्ही ओपन केल्यानंतर ऑटोमॅटिक बॅक येतं। काय वेळी की मॅच तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर त्यातून सुद्धा बॅक येतं। तर हा प्रॉब्लेम येतो, बरेचशा जणांचं जिओ हॉटस्टार आहे ते ओपन सुद्धा होत नाही। तुम्हाला एक अशी मला ट्रिक गावली, ह्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही जी काय पूर्णपणे मॅच एकदम फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ती पाहू शकता। कशा पद्धतीने पाहिजे सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ही ट्रिक तुमची वर्क झाली का नाही, आणि व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, शेअर नक्की करून घ्या। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो। पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन ऑन करा, डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पहा, एकदम छोटा व्हिडिओ आहे पण तुम्हाला मी एक अशी ट्रिक सांगतो। या ट्रिकच्या मदतीतून चॅम्पियन ट्रॉफी ती एकदम फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता। सगळ्यात पहिले सांगतो, जसं की प्ले स्टोअर जर मी ओपन करून घेतलं आणि येथून जिओ हॉटस्टार जर मी डाउनलोड करून घेतलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो चालला आहे जिओ हॉटस्टारवर, जसं की जिओ हॉटस्टारवर एखादी मॅच लाईव्ह पाहायला गेलं तर डायरेक्ट रिडायरेक्ट करत आहे होम स्क्रीनवर, किंवा ओपन होत नाही किंवा सर्व्हर येत आहे। कारण की आत्ता तुम्हाला माहिती आहे जिओने हॉटस्टार ती खरेदी केल्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम येत आहे। जर असा प्रॉब्लेम येत असेल तर याचं सोल्युशन सांगतो। जसं की मी येथून जिओ हॉटस्टार ते ओपन केलं, ओपन केल्यानंतर येथे बघू शकता इंडिया वर्सेस न्यूझीलंड जी की मॅच आहे 2:30 चालू व्हायची, जी की तुम्हाला इथे स्क्रीनवर इथे दिसत असेल बघू शकता। येथून सुद्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता। जर तुम्हाला इथे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अपडेट करून घ्या आणि पहिला इथे डिलीट डायरेक्ट तुम्ही करून घेऊ शकता। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं आहे, जिओ हॉटस्टारवर प्रेस करायचा, आय बटनवर जायचं इथे म्हणजे सेटिंगमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेटिंगमध्ये गेल्यानंतर येथून तुम्हाला स्टोरेजचं ऑप्शन भेटेल। येथून जी काही स्टोरेजचा पूर्णपणे क्लिअर डाटा करून घ्यायचा आहे। जसं की बघू शकता स्टोरेजवर मी क्लिक करतो, स्टोरेजवर क्लिक केल्यानंतर इथे क्लिअर कॅचअप आहे, क्लिअर डाटा करून घ्यायचा, पूर्णपणे डाटा आहे तो डिलीट करायचा आणि फेरशी ओपन करून घ्यायचा। ओपन झाल्यानंतर जर तुम्हाला समजा प्रॉब्लेम काय आला, समजा ही मॅच लाईव्ह दिसेना किंवा बॅक यायला लागले किंवा ओपन सुद्धा होईना, तर तुम्हाला एक सोल्युशन सांगतो। त्यासाठी काय करायचं, तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे, जिओ टीव्ही। जिओ टीव्हीवर कशा पद्धतीतून लाईव्ह मॅच बघायचे ते तुम्हाला सांगतो। इथून मिस करू नका, सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जसं की तुम्ही जिओ टीव्ही मी आता ओपन करून दाखवू शकत नाही, कारण की स्क्रीन रेकॉर्डिंगला ते अलाउड आहे। जर समजा तुम्ही जिओ टीव्हीवर जर मॅच एखादी लाईव्ह पाहायला गेला आणि तिथे जर तुम्ही स्टार स्पोर्ट अशा पद्धतीने सर्च केलं तर काय होणार, रिडायरेक्ट होणार आहे तुम्हाला जिओ हॉटस्टारवर। त्यामुळे तिथे तुम्हाला सर्च काय करायचं आहे, स्पोर्ट 18-1, स्पोर्ट 18-2, स्पोर्ट 18-3 या तिन्हीपैकी एक कोणताही चॅनल तुम्ही तो सर्च करू शकता। इंग्लिश, हिंदी कोणत्याही भाषेत तुम्हाला अवेलेबल आहे। ती फक्त मॅच आहे जिओ टीव्हीवर 100% वर्किंग आहे। एकदा नक्की ट्राय करून पहा आणि एकदम म्हणजे कोणताही झंझट नाही तुम्हाला, काय नाही, एकदा क्लिकमध्ये तुम्ही पाहू शकता फुल HD मध्ये लाईव्ह मॅच तुम्ही पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला जिओ टीव्ही ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर सर्च बारमध्ये जाऊन सर्च करायचं आहे, तिथे तुम्हाला स्पोर्ट 18 तुम्ही सर्च करू शकता, DT स्पोर्टवर पाहू शकता। जर तुम्ही स्टार स्पोर्ट जर तुम्ही केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, डायरेक्ट रिडायरेक्ट होणार आहे जिओ हॉटस्टारवर। एवढी गोष्ट लक्षात ठेवा। जरी तुमचं जिओ टीव्हीमध्ये जरी प्ले झालं नाही तर तुम्हाला एक सोल्युशन सांगतो, हे 100% वर्किंग आहे लास्टचं। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जी काय असेल इन्स्टाग्राम ओपन करून घ्यायचं आहे। इन्स्टाग्राम ओपन केल्यानंतर ह्या पेजवर जायचं आहे तुम्हाला, जे की हे पेज दिसतं असेल आपलं, ह्या पेजला फॉलो करायचं आहे। फॉलो केल्यानंतर येथे तुम्हाला मेसेजमध्ये जायचं आहे। माझ्या इथे बघू शकता, इथे मला मेसेजचं तुम्हाला ऑप्शन भेटेल येथे, आणि ह्या मेसेजमध्ये जाऊन मला एक मेसेज करायचा आहे। पण फॉलो करून मला मेसेज काय करायचा आहे की बाबा मला हे चॅनल दिसत नाही, मला हे मॅच पाहिजे, अशा पद्धतीने मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे मी रिप्लाय देतो, तुम्हाला तिथे मी सांगतो कशा पद्धतीतून लाईव्ह पाहू शकता। तुम्हाला जर हे दोन्ही वर्क झालं नाही तर डायरेक्ट आहे ते आपल्या इथं पेजला फॉलो करायचं आहे आणि नंतरच मेसेज करायचा आहे, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय लगेच देईन। ओके, हा होता आज तुम्हाला समज असेल कशा पद्धतीने तुम्ही एकदम फ्रीमध्ये लाईव्ह मॅच पाहू शकता। ह्या तिन्ही पण ट्रिक तुम्ही ट्राय नक्की करू शकता। पहिल्या 2 ट्राय करा, 100% वर्किंग आहे। जर ट्राय झालं नाही तर मला डायरेक्ट आहे ती मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन। कुठल्याही टॉपिकवर तुम्हाला रिप्लाय भेटेल आपल्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करून। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।